स्वागत आहे भाऊ ना पुन्हा एकदा बघू शकता पुन्हा एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. व्हिडिओ बनवायचा म्हणलं काय हप्ते घेतला होता तरी पण म्हणलं आपला व्हिडिओ बनवायचा थांबायचं अजिबात नाही. काय असेल राहा बघू शकता खतरनाक असेल रोडवर पण जातो तुम्ही नका टेन्शन घेऊ माझं चालू करेल. तर विषय कसा आहे म्हणताय का पाहून तर विषय असा आहे खतरनाक असा व्लॉग आपला बनवायचा टेन्शनमध्ये नो टेन्शन आता नावं ठेवते एवढं काय नाही. कोण म्हणते रील स्टार आहे कोण म्हणते रोडवर जा कोण म्हणते इकडं जा कोण म्हणते तिकडं जा. तर ज्या दिवशी तुमच्या भावाचा व्हिडिओ व्हायरल होईल ना त्या दिवशी म्हणणार हां लगा आकाश भाऊ आपला भाऊ त्या आमच्यासोबत काम करत होता आमच्यासोबत हे करत होतं. आता नावं ठेवत्या पण मी पण जेव्हा आपला व्हिडिओ व्हायरल होईल ना भाई कुणाला मग भाऊ नाही ना ठेवू नाही ना काय आपलं टॉपमध्ये व्हिडिओ. आज कोणी म्हणतंय रील स्टार आहे कोणी म्हणतंय इथं बनवू नको व्हिडिओ सुट्टी घेतली तरी इथं आलाय ताप द्यायला कोणी म्हणतंय रोडवर जा कोणी म्हणतंय इकडं जा कोणी काय म्हणणं ना आपण काय टेन्शन घेऊ. पण फक्त एवढा एकच विषय ते काहीच नाही माझं जवळचा दोस्त काय जाऊ म्हणलं होतं माहिती आहे का ती खुर्चीवर बसतो मॅनेजर म्हणून आहे तर ते काय बोललं होतं माहिती आहे का काही फोनवर बोलते ती म्हणला मालकानं बोललं की म्हणजे बोललं नव्हतं मालक त्याला तसं काय तर बोलला की मालकानं बोलले दुकानामध्ये व्हिडिओ बनवू नको मग म्हणलं समजा मी मालकाला कॉल करतो तर तसं नाही रे म्हणतो म्हणजे लोकांना पण जरा इकडे तिकडे पण तरी पण त्यातनं तुमचा भाऊ टॉपमध्ये व्हिडिओ बनवणार प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे लोक आज नाव ठेवतील उद्या नाव ठेवतील परवा नाव ठेवतील पण ज्या दिवशी भाऊचा टॉपमध्ये विषय होईल ना आता कुठेतरी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ टाकतोय ना त्याच्यामध्ये थोडं व्ह्यूज यायला लागली म्हणजे माझी सुरुवात व्हायला लागली सुरुवात आणि मला किती मी सांगितलं ही म्हणून गोष्ट मला किती बी टाईम लागू द्या किती पण गोष्टी होत्या काय पण होतं सुट्टी देणार नाही कशी का असं ना कुणी किती नावं ठेवायचे तेवढे ठेवू द्या कुणी काय बोलायचं आहे तेवढं बोलू द्या. तुमचा भाऊ आता काय व्हिलॉग बनवायचं कारण काय होतं हप्ते घेतला होता मी आज म्हणलं गाडी आली होत्या तेव्हा तर मला 28 तारखेला ना ट्रायलला जायचं होतं आपली लायसन्स निघणार आहे तर ट्रायलला आपली 28 तारखेला तर म्हणलं आता गाडी आली तर जरा थोडा हातसाफ करून घ्यावा म्हणलं जाणार आहे आता गाडी चालवायला ती पाठीमागची गाडी आहे ना ती गाडी TRचं लायसन्स काढलेलं आहे तुमच्या भावाचं 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही ती 5,000-5,500 रुपये दिले होते तर 2-3 महिने झालं OTP वगैरे सेंड केलं होतं ही सगळी गोष्ट झाली तर मॅडमने सांगितलं होतं 28 तारखेला तुमचं कन्फर्म आहे 28 तारखेला एक सुट्टी पडेल तेव्हा जाऊन तुमचा भाऊ ट्रायल बिल देऊन येणार नंतर विषय होणार आहे तेव्हा पेमेंट सगळं गोष्ट आहे गोष्ट वाढेल ती काय ते गोष्ट लांब होईल पण सांगायचा मुद्दा एकच आहे लोक लई नावं ठेवतील लई ते काहीच नाही कोणी येडं म्हणलंय कोणी म्हणलंय काय घेऊन इकडे तिकडे फिरलंय ते भरपूर व्लॉग बनवले तसे 200-300च्या वरचे व्हिडिओ बनवले तर सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे प्रत्येक गोष्ट सांगितली प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स तुमच्या भावाने घेतलेला आहे सगळं सांगतो सांगायचा मुद्दा एकच आहे प्रत्येक गोष्टीमधून टॉपचा विषय सुट्टी द्यायची नाही. लोक हसू द्या लोक नावं ठेवू द्या लोक काय म्हणणार आहे काय गोर आहे नाही ती आहे काय कोण काय म्हणणार आहे का आणि म्हणते ती म्हणू द्या पण आज म्हणते ती उद्या परवा पुढच्या वर्षी उद्या जाऊ द्या टाईम लागेल होईल मला माहीत आहे आणि प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो कुठल्या पण गोष्टी टाईमच्या अकॉर्डिंग जी गोष्ट आहे काय सांगायचा मुद्दा आहे का प्रत्येक गोष्टीला आता ही काय आपली भीती सगळी मधली आली काय नाही मी आता काय म्हणलं 4,000 लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू शकते आता तिकडे जाऊ शकते पण काय मला नाही जायचं माझी इच्छा कुठं पण जाय काय पण म्हण कसं पण म्हणावं कुठं बी पण काय बी म्हण कुणाला बी काय बी बोल काय आपलं काय कुणी काय बोलू शकणार नाही कोणी काय बोलणार नाही काय नाही फक्त टॉपचा विषय व्लॉग सोडायचा नाही आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं बोलायला ती मरली नाही तुमच्या भाऊ म्हणून सांगायचं मुद्दा आहे तुमच्या भाऊनं जिम पण स्टार्ट केली प्रत्येक व्लॉग डेली व्लॉगचं चॅलेंज आहे आता ठरवली आता काय पण किती बी काय होईल मी 2दा ट्राय केलं पहिल्या महिन्या पण ट्राय केलं दुसऱ्या महिन्यात बी ट्राय केलं तिसऱ्या महिन्यात बी ट्राय केलं 2 महिने जास्तीत जास्त मी लय 2.5 महिने कंटिन्यू जिमला गेलो पण आता ठरवले जास्तीत जास्त माझ्या म्हणजे कंट्रोल कसं राहते किंवा प्रत्येक गोष्टीत म्हणजे माझं माइंड डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे किंवा इकडे तिकडे काय जण काय करते ती दुकानामध्ये सुट्टी घेते जास्त त्यामुळे गोळ होतं पण सांगायचा मुद्दा एकच आहे आज टाईम लागेल उद्या टाईम लागेल परवा टाईम लागेल पण एक दिवशी ना तुमच्या भावाच्या पण पायाखाली पुरी दोन्ही असणार आहे सॉरी तसं काय नाही सॉरी काय म्हणा म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे बोलता येत नाही ते जी गोष्ट होती इकडे मधून अजून हे सुद्धा बोलण्याचं सुद्धा माझं कन्व्हर्सेशन
स्किल जरा थोडंसं इकडं तिकडं होईल. पण तुमचा भाऊ व्लॉग असू द्या, प्रत्येक गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, ह्याच्यामध्ये ना भाऊ टॉप करणार म्हणजे करणार. हां, कारण मला ना हे आता हे याचे ही सगळी असं कामं करते. मला गुलामी दुसऱ्याची लोकांची गुलामी नाही करू वाटतं. नाहीच आपलं स्वतःचं काही ना काय आता ठरवलं. किती दिवस करणार आहे करून करून. हे तिथं यायचं ना अशी 5-5 वर्षे 7-7 वर्षे 6-6 वर्ष पडलेली एवढं काम एवढं जुनी पोरायची. मग मी ठरवलं काय करायचं लोकांचे इतके दिवस गुलाम करून. हां ठीक आहे, हाय आली वेळ करायचं तेवढं पुरतं ठीक आहे, तेवढं पुरतं ठीक आहे त्या लिमिटपर्यंत. पण वेळ बदलायची ना स्वतःच्या हातात एवढं एक समज. कष्ट एक हार्डवर्क केलं पाहिजे. हार्डवर्कसोबत तुमचा भाऊ स्मार्टवर्क पण करतोय. स्मार्टवर्कसोबत सगळं म्हणजे जे काय असेल ते ब्लॉग असू द्या. स्मार्टवर्कमध्ये जिम आलं, मी जिम आलं तर ते हार्डवर्क आलं आणि स्मार्टवर्क झालं की कॅमेऱ्याच्या पाठीमागं बोलायचं. काय कॅमेऱ्याच्या पाठीमागं बोलायला आपला भाऊ शिकलेला काय नाही अडचण. कोणी काय बोललं, कोणी काय नाही बोललं त्याचा विचार करत नाही ना, काय नाही 4 लोक नाही ना, 400 लोक नाही, 4000 लोक नाही. दमला भाऊ बोलून लय दमला. हां, पण टॉपचा विषय खतरनाक असं शहर गाजवणार गावाकडं नाही. कुठे तर म्हणलं पाहिजे हां, ते गावाकडनं एक आला होता माऊली रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. 1 वर्ष झालं किंवा 2 वर्ष झालं की 3 वर्ष झालं, किती वर्ष लागू द्या तुमच्या भाऊला सांगितले प्रत्येक गोष्टी. सुट्टी देणार नाही रे, खरंच सुट्टी देणार. लय मनावरती गोष्टी आहे. आता ठरायला आता विचारायला लागले तर मनात पहिलं एवढं मस्ती केली नसते. आता पाठीमागचं काढून काही उपयोगच नाही म्हणा. पण तरी पण त्याचं वाटतंय. पण अजून पण तुमच्या भावासाठी वेळ गेलेली नाही. कारण नाही कुणाची गुलामी करायची, अजिबात नाही करायची. बघितलं लय जणांचं लय माइंड हे होतं, इकडं तिकडं होतं. तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एकच विषय टॉपचा विषय आकाशात त्याचं नाव गाजणार म्हणजे गाजणार. आता तुमचा भाऊ जाणार आहे गाडी चालवत तू काम करणार ते नाही माघारी सरणार अशा पोकळ धमक्याने कधीच घडणार. कसा तुम्ही राडा 2026 असू द्या, 2027 असू द्या, 2028 असू द्या, आकाशात उद्या हे नाव आलंच पाहिजे व्हायरल व्हिडिओमध्ये. हां, समजले का तुले, डमजले का तुले, असलं काही नाही. आपण फक्त एक हां कॉन्टेंट क्रिएटर कसं असतात काय असतात फुल कॉन्फिडन्समध्ये. फक्त 2-3 महिने मला अजून कंटिन्यू जिम कसरत करू द्या की बॉडी फिडी बनवून दाखवू द्या तुम्हाला. मग दाखवणार की आकाशात मध्ये काय चीज आहे आणि एखादा व्हिडिओ व्हायरल होतो. मग तर भाऊ लय घाण जाणार, लय घाण जाणार, लय घाण जाणार. हां, टॉपचा विषय टॉपमध्ये ठेवणार आहे. आकाशात लय काय खतरनाक असं गेलं भरपूर काहीच नाही काय नाही काय ब्लॉगर आहे आकाशात नियोजन आहे खतरनाक. त्याला भेटून नंतर ब्लॉगमध्ये. बाय. तुमचा भाऊ चाललेला आहे आता इथे गाडी उतरलेली ड्रायव्हिंग करणार, थोडा कॉन्फिडन्स करणार. आता गाडी साफ करून घेणार आणि 28 तारखेला रिझल्ट बघणार. हे टाका 1-2